समाज क्रांतिकारक महात्मा बसवेश्वर महाराजांना बालवीर चौकात अभिवादन। नंदुरबार थोर समाजसुधारक क्रांतीसूर्य लिंगायत धर्माचे संस्थापक समाज क्रांतिकारक जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांच्या 895व्या जन्मोत्सवानिमित्त बालवीर चौक महात्मा बसवेश्वर नगर येथे महाराष्ट्र बसव परिषद नंदुरबार जिल्हा शाखा शहीद गिरीश शिरीष कुमार मित्रमंडळ आणि वीरशैव लिंगायत गवळी समाज नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिमा पूजन व अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। श्री मोठा मारुती मंदिर संस्थाचे कार्याध्यक्ष अशोक चौधरी यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पार्पण करण्यात आले, तर महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्यास महाराष्ट्र राज्य कर्मचारी मध्यवर्ती महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष रणजित सिंग राजपूत यांनी पुष्पार्पण केले। या प्रसंगी बोलताना रणजित सिंग राजपूत म्हणाले की 12व्या शतकात समतानायक महात्मा बसवेश्वर महाराज यांनी तत्कालीन काळात महिलांना सर्वोच्च स्थान देऊन समाजात क्रांती घडविली। विश्वगुरू म्हणून असलेले महात्मा बसवेश्वरांच्या कार्याची दखल घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 7 समुद्रापार लंडन देशात महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण केले। संपूर्ण जगाला अभिमान ठरेल अशा महात्मा बसवेश्वराचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे, असेही रणजित सिंग राजपूत यांनी सांगितले। महाराष्ट्र बसव परिषदेचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष महादू हिरणवाडे यांनी महात्मा बसवेश्वर महाराजांच्या कर्नाटक राज्यातील बसव कल्याण अनुभव मंडप आणि भालकी येथील कार्याची माहिती दिली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळाचे सल्लागार निवृत्त शिक्षक GS गवळी यांनी केले। कार्यक्रमाला सहकार भारतीच्या नंदुरबार जिल्हा महिला संघटन प्रमुख सुरेखा वडवी, भिवसन वडवी, छाया जैन प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश जैन, सामाजिक कार्यकर्त्या सुलभा महिरे, गवडी समाज महिला मंडळाच्या सुनीता हिरणवाडे, नंदा हिरणवाडे, विमल हिरणवाडे, भाग्यश्री हिरणवाडे, कल्पना गवडी, रोशनी गवडी, विजया महिला मंडळाचे अध्यक्ष BD गोसावी, सेवा वर्धिनीचे भोजराज शेंडे, नगरपालिका निवृत्त कर्मचारी पांडुरंग यादबोले, श्याम गवडी, धर्मेंद्र गवडी, जगन खेडकर, मलार सेनेचे दत्तू सूड, भास्कर रामोडे, अमित कापडणे आदींसह समाज बांधव महिला पुरुष आणि शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। अभिवादन कार्यक्रमाचे संयोजन महाराष्ट्र बसव परिषदेचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष महादू हिरणवाडे, संभाजी हिरणवाडे, विशाल हिरणवाडे, सुदाम गवडी, शहीद शिरीष कुमार मित्रमंडळ पदाधिकाऱ्यांनी केले। आपल्या महाराष्ट्रात पर्यायाने नंदुरबार जिल्ह्यात देखील वाढावा यासाठी माझा ठिकाणी प्रयत्न आहे। महाराष्ट्र बसव परिषद ही संघटना देश पातळीवर कार्यरत आहे, त्याचं नंदुरबार जिल्हाध्यक्षपद माझ्याकडे आहे। त्या अनुषंगाने सातत्याने वर्षभर जे काही उपक्रम राबवता येतील ते आपण राबवित असतो। महात्मा बसवेश्वरांचं कार्य अगदी म्हणजे कमी वेळेत सांगणं शक्य नाही, तरी देखील आपण सर्वांनी त्यांच्या वाचनासाठी त्यांचं जे ग्रंथ असतील ते निश्चित आपण वाचावे। आज आपण त्यांच्या 894व्या जयंतीनिमित्त या ठिकाणी एकत्रित आल्यावर शहीद शिरीष कुमार मित्रमंडळ आणि महाराष्ट्र बसव परिषद तसेच वीरशैव लिंगायत गवळी समाज नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने आजचा हा प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे।